दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती पूजननी झाली। त्यानंतर प्रमुख पाहुणे योगेश नाळे सरांचा सत्कार व अमोल सरांचा सत्कार करण्यात आला। यासोबतच पूजा मॅडम काकडे यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली। ही समोर बसणारी मुलांना पाहून मला देखील माझ्या शाळेचे दिवस जुने जागे झाले। प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेचे दिवस हे अविस्मरणीय असतात, माझ्या देखील आहेत। आयुष्यात पुढे गेलेले आहेत। तुमच्यापैकी भरपूर लोकांना असं वाटत असतं की माझी परिस्थिती इतकी चांगली नाहीये, मी कसं काय म्हणजे ह्या परिस्थितीवर मात करू शकतो, किंवा माझी परिस्थिती इतकी वाईट आहे की मी पुढे चांगलं शिक्षण नाही घेऊ शकत, भविष्य चांगलं नाही घडवू शकत। मग असं भरपूर मुलांचे जे विचार असतात त्याच्यावरती त्यांना मात करण्यासाठी किंवा मात मी पण करू शकतो हा एक विचार पेरण्यासाठी आपण हा मोटिवेशनल प्रोग्राम 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेत असतो, जेणेकरून हे विद्यार्थी म्हणजे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना इथं बोलवलं जातं। असे जे विद्यार्थी जे इथं येतात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लागतात, ते त्यांची स्ट्रगल स्टोरी असतात, ते सांगतात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मोटिवेट करण्याचं ते काम इथं येऊन करत असतात आणि तुम्हाला मोटिवेशन भेटण्यासाठी आपण त्यांना इथं बोलवत असतो। आणि नक्कीच आजचा जो आपला प्रोग्राम आहे तो 10वीच्या मुलांसाठी आपण घेतलेला होता, पण 9वीच्याही विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमासाठी आपण बोलवलेले आहे। तर तुम्ही सगळ्यांनी शांत बसून हा कार्यक्रम ऐकायचा आहे ना, मग सर्वांना सपोर्ट शांत बसून करायचा, बाकी काही सुद्धा करायचं नाहीये, ठीक आहे। आपल्या कार्यक्रमाला जे आजचे प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते अमोल काकडे आणि योगेश नाळे सर हे आपला बहुमूल्य वेळ काढून आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। तर पुढील जो कार्यक्रम आहे त्याचे सूत्र मी प्रीतीताईकडे सोपवते आणि मी रजा घेते। थँक्यू। किती वाजलेत? घराची कोणाला आठवण येते नाही ना? शाळा आवडते का तुम्हाला सगळ्यांना? खरं का? मी पण तुमच्यातलाच आहे। आज मला इथं बसत असताना देखील असं तुमच्या समोर वेगळं वाटत होतं, परंतु मॅडमच्या आणि सरांच्या आग्रहास्तव मला इथं बसावं लागलं, ते खास तुम्हाला माझे 2 शब्द ऐकवण्यासाठी। तुम्ही कितवीला आहे मला समजेल का ह्या साईडच्या मुली? 10वी का 9वी? 9वीचे कुठे? छान। 10वी? छान। इकडं पोरं? 10वी। 10वीचा आवाज येत नाही, कितवी? इकडं? छान। तुम्ही आता जेवढे बसलेत ना इथं, आमच्या 2008च्या बॅचला 10वीच्या 7 तुकडे होते। किती? 7। आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पटसंख्या जास्त होती। आम्हाला त्यावेळेस तुमच्यासारखा मोबाईल वगैरे काही नव्हता। तुमच्याकडे मोबाईल आहे का? किती जणांकडे मोबाईल आहे आता खिशात? खरं खरं सांगायचं, खरं सांगायचं, खिशात कोणाच्या मोबाईल आहे किंवा दप्तरात वगैरे कोण चोरून घेऊन येतं का? नाही ना? तुम्ही स्वतःसाठी जेवढा मोबाईल पासून ह्या वयामध्ये दूर असाल तेवढं तुमच्यासाठी चांगलंय। आमच्या त्या काळामध्ये मोबाईलच नव्हता आणि आज कुठेतरी असं इथपर्यंत येताना खूप चांगलं वाटतं की काही गोष्टी तंत्रज्ञानाच्या आमच्यापर्यंत नव्हत्या, परंतु आम्ही फक्त घरची परिस्थिती आणि शिक्षण घ्यायची ओढ ह्या सगळ्या कल्पनेमुळे आम्ही इथपर्यंत यायचो। आता माझं घर दिघीला आहे, इथून 3 किलोमीटर वरती। माझी मम्मी मला सकाळची इथं 7 वाजता सोडायला यायची, माझ्या बहिणीला पण सोडायला यायची। मग तिची शाळा, माझी दुपारची शाळा असायची, तिची सकाळची शाळा। आई सकाळी तिला 7 वाजता सोडायला यायची, 12ला परत घ्यायला यायची, मला सोडायला यायची आणि 5 वाजता परत मला घ्यायला यायची। म्हणजे आज मी इथं उभा राहायच्या पाठीमागे माझ्या आईचं 3 वेळा कष्ट होतं। सकाळी पण यायची, दुपारी यायची, संध्याकाळी यायची आणि सोडायला यायची। का तर आपला हा आळंदी रोड आहे ना, त्यावेळेस खूप छोटा रस्ता होता, परंतु गाड्या खूप असायच्या। म्हणजे माझ्या मम्मीने मला घडवण्यामध्ये खूप तिचा हात आहे याच्यामध्ये, वडिलांचा पण आहे। हे पाठीमागचं झाड दिसतंय का तुमच्या?
हे झाड आणि हे झाड खूप छोटं होतं. ते आता आम्हाला जसं मिशा आलेत ना आणि हे जसं पांढरं झालंय असं ते पण झाड असं मोठं झालंय खूप. अशाच पद्धतीने तुम्हाला पण मोठं व्हायचंय की नाही? व्हायचंय ना? आम्हाला त्यावेळेस 2 वाजता बिस्किट पुढे भेटायचे. तुम्हाला भेटतात का? तांदूळ भेटत का? फी आहे का तुम्हाला? शिक्षण फी? पुस्तकं भेटतात का? दप्तर, बुट, ड्रेस, अजून एक्स्ट्रा काय भेटत असेल तर मला सांगा. असंच दुसऱ्या शाळेत कुठे भेटतं का? मग आपली शाळा, पालिकेची शाळा किती चांगली आहे लक्षात येतं का तुमच्या? मग ह्याच्यातले 30 दिवस वर्गात कोण कोण असतं? हात वर करा. मी त्यांच्यासाठी चॉकलेट देणार आहे बरं का. आता खरं सांगतो, चॉकलेट आणलेत मी. दांडे कोण मारतात? आठवड्याला 2-3 दांडे असते. असं कोण मारते? हात वर करा. तुम्हाला त्याच्या पाठीमागचं सांगतो की आपले जे गुरुजन वर्ग इथं बसलेले आहेत, एका वर्गामध्ये 30चा जरी पट असला तरी सगळ्यांना एकच धडा शिकवावा लागतो बरोबर एका वेळेस. आणि तुम्ही जर त्या दिवशी गैरहजर असेल, तुम्हाला जर ते गणिताचा कुठला प्रमेय असेल, कुठलं उदाहरण असेल समजलं नाही तर तुमचं नुकसान आहे का सरांचं नुकसान आहे? मग दररोज शाळेत यायला पाहिजे की नाही? नीट राहिलं पाहिजे की नाही? नख वगैरे, परत ड्रेस व्यवस्थित आहे का, रेबिन व्यवस्थित आहे का, पोरांनी देखील कटिंग केलेली काय, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की नाही? या सगळ्या छोट्या छोट्या गुणांमधनं तुम्ही खूप मोठं एक एक पाऊल पुढे टाकत असता. आज तुम्ही 9वीला आहे, 10वीला पण आहे. 10वी नंतर कोण काय करणार आहे? कोणाच्या डोक्यात आता हात वर करा लगेच. काय करणार आहे दीदी तू? सांग ना, काय व्हायचंय तुला मोठ्यापणी? पुन्हा खेळ लाव, पुन्हा बोल. व्हेरी गुड. अजून कोण आहे? टाळ्या वाजवा या साईडला. अजून कोण आहे या साईडला? काय व्हायचं? हात वर करायचा. तुमचा कॉन्फिडन्स तो महत्वाचा असतो. तुम्हाला उत्तर येतंय नाही येतंय ती दुसरी गोष्ट, पण असा पटकन हात वरती आला पाहिजे. तो जो हात वर करतो ना तो असाच वर जातो. विमानात तसा वर नाही. विमानात 2-4 देशांमध्ये फिरून येणार. आवडेल कोणाकोणाला आवडेल? हात वर करा सगळ्यांना. आता कसे हात वर झाले? लक्षात ठेवायचं. सामायिकची परीक्षा तुमची झाली असेल हा? आता तुमची वार्षिक परीक्षा असेल. कोणाचा आता शेवट 10वीची आता शेवट आता यांची लास्ट स्टेजच म्हणायला लागेल. आयुष्याची पहिली परीक्षा 10वीची असते. आता कोण कोण मनापासून अभ्यास किती करते हे तुमचं 3-4 महिन्यांनी कळेल. पण तुम्ही प्रामाणिकपणाने अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा. मार्केटला अनेक 10वी 12वी करणारे, डिग्री इंजिनिअरिंग करणारे असे रस्त्यावर फिरणारे दिसतात. खूप फिरणारे दिसतात. 10,000 12,000 15,000 काम करणारे लोक आहेत. तुम्हाला लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. आपली शाळा सगळ्यांना फक्त नोकरी करायला शिकवती बरोबर. मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही तुमचा छोटा छोटा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता 12वी नंतर पण 10वी नंतर पण. मग कोणाला शिवणकाम चांगलं आवडत असेल, कोणाला ब्युटी पार्लर मधलं आवडत असेल, कोणाला ड्रेस मधलं आवडत असेल, पोरांमध्ये पण ज्याला कोणाला फिटरचं काम आवडत असेल, कोणाला घरातल्या वस्तू पण पडलेलं चालू करायला आवडत असेल, हे तुमचं ज्या ज्या तुम्हाला चांगल्या गोष्टी मनात येतात ना ते एका पेपरावरती लिहून काढा 10 ते 15 आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल भविष्यामध्ये. तुम्हाला कुणी सांगायला येणार नाहीये की तू हे हो तू हे हो. आणि एकच लक्षात ठेवा, तुम्हाला आतून जे वाटतं ना ते करायचं. आई पप्पाला पण सांगायचं की मम्मी मला हे पण आवडतं, मला ते पण आवडतं. आता तुम्हाला जर तुमचं इंग्लिश थोडंसं कमी असेल, कच्चं असेल, जर तुम्ही सायन्सला गेले तर काय होईल? पास होसाल पण कमी मार्क पडतील का नाही? पडेल की नाही? पोरांनो गणितात कच्चं आहे आपण, हाय की नाही? पण वजाबाकी आणि बेरीज जमलीच पाहिजे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर या शाळेने शिकवलेली बेरीज वजाबाकीची गणित आजही आयुष्यामध्ये करताना लक्षात येते. शाळेतील सगळ्या शिक्षकांचे चेहरे आणि शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोळी. तेव्हा वर्गातल्या कितीतरी पोरांना सांगायचे शिक्षक अभ्यास कर नाही तर तुला बमलत फिरावं लागेल. आणि ती पोरं फिरतात
आजही फिरतात ते, तेव्हा त्यांना जाण होती की आपण आपल्या गुरुजनांचं ऐकायला पाहिजे होतं. तुम्ही ऐकता का सगळेजण? नसेल ऐकत तर लक्षात ठेवा, तुम्ही इथं तुमच्या लक्षात राहील की आपण स्वतःला तुम्हाला फसवतंय, शिक्षकांना पण नाही. तुम्ही आज दिलेला अभ्यास जर नाही केला, सरांचं काहीच जाणार नाही, तुमचंच जाणार, तुम्हालाच त्याचा त्रास होईल. तुम्ही नित्य नियमाने शाळेत आलं पाहिजे, प्रत्येक विषयाचा अभ्यास रोज केला पाहिजे, परीक्षेत कॉपी केली नाही पाहिजे. लक्षात ठेवा, इथं जर तुम्ही कॉपी करायला जरी भेटली, मी सांगेल कॉपी करू नका. जर तुम्ही इथं कॉपी करायला शिकले, अजून पुढच्या वर्गात जाणार, तिथं पण कॉपी करणार, अजून त्याच्या पुढे जाणार, कॉपी करणार. कॉपी केलेले मार्क आयुष्यात खूप पुढे घेऊन जात नाही, तुम्हाला मध्येच कुठेतरी सोडून देतात, तुमचं शिक्षण अर्धवट राहतं. त्यामुळे प्रामाणिकपणाने पुढे जायचं. जाणार ना? किती जण जाणार? हात वर करा. सरांनी अशी जरी परीक्षा घेतली की वर्गामध्ये मी तुमच्या समोर गाईड ठेवतो, पुस्तक ठेवतो आणि तुम्ही बघून लिहायचं, तरी त्याच्यामध्ये किती जण पास होतील? सगळे पास होणार ना, बरोबर ना? पण आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अशा परीक्षांमध्ये पास होण्यासाठी कॉपी करून जमत नाही, कॉपी करायची नाही, कारण ते मार्क तुम्हाला खूप पुढे घेऊन जात नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करायचा सगळ्या विषयांमध्ये. कोणाचं गणित कच्चं असेल, त्या ठिकाणी तुमची जवळ कोण मैत्रीण असेल, मित्र असेल, मित्राला सांगायचं की मला हे शिकव. नाही जमलं तर मॅडम सरांना सांगायचं, मॅडम सर तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे इथं, पण तुम्ही रोज शाळेत यायचं. जर नाही शाळेत आले तर याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे. प्रत्येक गोष्टीमधनं आम्ही घडलो. आज मी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं काम करतो, प्लस माझं शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कोणाकोणाची शेती आहे गावाला, कोणाचे आईवडील शेती करतात? सगळ्यांचेच, बरोबर? मी पण तुमच्यातलाच एक आहे. आईवडील आपले जे शेती करतात त्याच्यामध्ये आपण जे पीक घेतो, जे पीक लावतो, त्याच्यामध्ये किडे असतात. त्या किडींना मारण्याचं काम माझी कंपनी करते. त्या ब्रँडचं नाव आहे चिक्कू. आणि या किडींना मारल्यामुळं आपण रासायनिक प्रक्रियेची शेती करण्यापासून शेतकऱ्यांना थांबवतो. त्याच्यामध्ये सांगतो, आज तुम्ही हे जे काही भाजीपाला खाता किंवा आपण फळं खातो, ही सगळी केमिकल युक्त जीवन झालेलं आहे. सगळं झालंय की नाही? अगदी कमी वेळेमध्ये पिकवलेलं अन्न आहे हे सगळं. आपल्याला जे पौष्टिक अन्न आहे, जे काही जे शेतातनं पहिलं जे तयार व्हायचं आपल्यापर्यंत यायचं, ते आपल्याला भेटतच नाही आता. त्यामुळं आम्ही ह्याच्यावरती काम करतो, जे की आपण सगळ्यांनी ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे, त्याची शेती केली पाहिजे. आणि ह्याचं काम आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाबाहेर करत असतो. आणि कंपनीमध्ये जवळजवळ 43 ते 55 लोकांचा स्टाफ आहे. दरवर्षी खूप साऱ्या गावांना भेटीगाठी देतो, त्याच्यातून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. आणि याचं खूप छान वाटतं, अभिमान वाटतो की सरांनी शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी तिथं कसं फॉलो करतो बघा. वेळेत शाळेत यायचं, वेळेत सगळ्या गोष्टी करायच्या, सगळ्यांवरती नजर ठेवायची. कसं माहिती का? मला मॉनिटर केलेलं वर्गात. कोण आहे मॉनिटर यातलं? हात वर करा. मॉनिटर कोण आहे वर्गातलं? तू. नजर ठेवते सगळ्यांवर, नाव लिहिते का? मार खायला लावते का कोणाला याच्यातलं? शांत बसवते. बघ, तिच्यात तेवढी पावर आहे. म्हणजे तुम्ही हेच छोटे छोटे गुण तुमच्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील वापरू शकता. आता याच्यामध्ये खेळामध्ये कोण आहे? हात वर करा. कबड्डी, खो खो, बाकी अजून कुठले खेळ असतील? मुलींमध्ये कोण कोणी? आता तुम्ही तुमच्या कलेला, या खेळाडू वृत्तीला जर तुम्ही अजून वाढवलं, तुम्ही देखील भविष्यात खूप पुढे जाऊ शकता. लक्षात ठेवा, छोटे छोटे पॉइंट आहे, कुणी तुम्हाला सांगणार नाही. कशाला आता चाललाय 12वीला, आर्ट्सला, मी पण घेतलं आर्ट्स, असं नाही करायचं. तुम्हाला आर्ट्स जमेल, कॉमर्स पण जमेल, सायन्स जमलं पाहिजे, इंग्लिश जमलं पाहिजे, किंवा दुसऱ्या अजून कोणाला आयटी करायचं, आयटी करा. मुलींमध्ये सुद्धा खूप तुम्हाला पुढे जाण्यासाठी संधी आहे. आणि प्रत्येक दिवस हा चॅलेंज आहे. मार्केटला किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप त्रास आहे की नाही? तुमचे आई बाबा तुम्हाला इथपर्यंत कसं पाठवतात, सगळ्यांना प्रत्येकाची घरातली परिस्थिती माहिती. फक्त आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मोठं व्हायचं की नाही? त्याच्यामध्ये स्वतःचं घर किती आहे? इथं शाळेत येणारे स्वतःचं घर किती आहे? हात वर करा. स्वतःच
स्वतःचं घर. लक्षात आलं का तुमच्या? इथं आता कोणाला वाटतं की माझं स्वतःचं घर असावं? बर, कॅमेरा फिरवा जरा सगळीकडे. लक्षात ठेवा, ज्यांनी हात वर केलाय ते आपलं शेजारी कोण बसले ते कमवून दाखवायचं असेल या शहरामध्ये तर ते कितीला आहे हे सुद्धा माहिती तुम्हाला, बरोबर? मग आपल्याला तसा अभ्यास केला पाहिजे की नाही? ही एकच गोष्ट आहे, मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास. अभ्यासासाठी तुम्हाला शाळेत रोज आलं पाहिजे, प्रत्येक धडा समजून घेतला पाहिजे, गणितामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. सराव हा तुम्हाला रोज केला पाहिजे. ह्याच्यातूनच तुम्ही माझ्यासारखं इथे येऊन बसताल आणि तुमचा सत्कार करायला मी इथे येईल. कोणाला वाटतं इथं बसायचे? पटकन हातवर करून तोच इथं बसणार लवकर. बाकीच्यांना का नाही आवडणार तुम्हाला दादांनो? तुम्ही खाली असंच बसणार. मग लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर पहिल्यांदा हात असा वर आलाच पाहिजे. मला करायचंय, मी करणार. आमच्या वेळेस शाळेचा पट 100% असायचा. आता किती असतो? किती असतो? 50? एवढं कमी? 80? असं नाही व्हायला पाहिजे. आपल्या शेजारच्या आपल्या बेंचवर बसणारा सुद्धा पास झाला पाहिजे, बरोबर की नाही? प्रत्येकाला मदत करायची, बेंचवर बसलेल्या प्रत्येकाला. मी माझ्या व्यवसायात देखील आज असंच मदत करत मी माझ्या अनेक मित्रांना उद्योग व्यवसायामध्ये आणतोय. हे पण माझे मित्रच आहेत, ते पत्रकार आहेत. आज आमच्या बॅचची अनेक पोरं खूप पुढे गेलेली आहेत. तुम्ही सुद्धा खूप पुढे जाणार. याच्यासाठी एकच आहे, आपल्या शाळेचं नाव रोशन करायचं की नाही? लक्षात ठेवा, मी तुम्हाला अधून मधून सारखं भेटायला येऊ का नको सांगा? आवडेल का? बर, मग निरोप फक्त पोहोचवायचा मॅडमला. मी येणार 100%. तुम्हाला कधीही काहीही कुठलीही मदत लागली, काही लागलं, तुम्ही फक्त एक मेसेज पोहोचवा. मी तुमच्यासाठी सदैव असेल, कारण मी तुमच्यातलाच आहे. 0 पैसे खर्च असायचे या शाळेत. किती? 0. 1 रुपये सुद्धा लागायचं नाही. आता जी आमची मुलं शाळेत टाकतो, इंग्लिश मिडियमला, मराठी मिडियमला, इतका खर्च आहे त्यांना, काय विचारूच नका. माझं म्हणणं आहे, आपल्या पालिकेच्या शाळा इतक्या छान आहेत, हे जे शिक्षक समोर बसलेत ना, 20-20, 30-30 वर्षाचा यांना अनुभव आहे. असा शिक्षक भोसरीच्या बाहेर प्रायव्हेट शाळेमध्ये कुठेच भेटणार नाही. हे मी तुम्हाला आज वाक्य सांगतो. लक्षात ठेवा, असे अनुभव शिक्षक आपल्याला कधीच भेटणार नाही. मग त्यांच्यासाठी आपल्याला अभ्यास करून पुढे जायचं की नाही? मी दम नाही देत, तुम्हाला ओरडून सांगतोय. मला वाटतंय की आपली सगळी पोरं इथं बसली पाहिजे आणि ऐकायला मी पाहिजे. लक्ष देते का? खूप अभ्यास करा, मोठं व्हा, खूप पुढे जा. तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. पास झाल्यानंतर लक्षात ठेवा, तुम्हाला सर म्हटले इकडे जा, या क्षेत्रात जा म्हणून जाऊ नका. तुमच्या आई वडिलांना विचारा, मित्र मैत्रीण सगळ्यांचं एकमत घेऊन तुम्हाला आतून काय वाटतं आणि तुम्हाला खरंच जमेल का, ह्याकडे लक्ष देऊन आयुष्यात खूप पुढे जा. एवढंच सांगतो. ही आमची मध्ये इथं शाळा होती. ज्यावेळेस ती शाळाची बिल्डिंग पडत होती, माझा एक युट्यूबला व्हिडिओ आहे, योगेश नाळे 28 सर्च केला तुम्हाला तर युट्यूबला व्हिडिओ सापडेल. खूप दुःख झालं होतं शाळा ज्यावेळेस पडली त्यावेळेस, आणि डोळ्यातनं पाणी आलतं आणि वाईट वाटतं. तुम्ही आता जे सोबत आहात ना, 10वी-12वी नंतर कोणच कोणाला भेटत नाही. आपण आपल्या आयुष्यात इतकं गुंग होऊन जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला पुढे जायचं, असं पुढे जायचं की आपल्याला सगळ्यांसोबत राहायचं. आज कोणालाच वेळ भेटत नाही, पण तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास करण्यासाठी. अभ्यास करूनच तुम्ही सगळं काही अचीव करू शकता, मिळवू शकता. सगळ्या विषयात अभ्यास करणार ना, पुढे जाणार ना? हात वर करा, कोण कोण जाणार? सगळे. सर, मी असं गृहीत धरू का आता की आपल्या शाळेचा पट 100% निकाल लागणार, बरोबर? लक्षात राहील माझ्या. आता मी पुन्हा येणार शाळेमध्ये. एवढं बोलून मी थांबतो. मला बोलण्याची संधी दिली. मी डिग्रीला गेलो का? डिग्रीला मी एका वर्षात 3 वर्ष बसलो. किती? 3 वर्ष. जर कमी वयात तुमच्या हातात पैसा आला ना, आपल्या शिक्षणाकडे पाय कमी जातो किंवा ओढ कमी जाते. ते माझ्या आयुष्यात झालं. आज माझी डिग्री इनकम्प्लीट राहिली, पण बाकीच्या गोष्टी मला खूप चांगल्या यायच्या. बोलायला यायचं, मार्केटिंग करायला यायची, किंवा समोरच्याला पटवून सांगता यायचं.
हे गुण मी माझं लक्षात ठेवलं. जसं माझ्याशी सांगितलं तुम्हाला काय काय चांगलं जमतं ते लक्षात ठेवा. सगळ्यांनी पाठ करायचं की आपल्याला काय जमतं. आणि तुम्ही जे परिपाठ घेता ना सकाळचं, जे कोण बातम्या वाचून दाखवतं किंवा बाकीच्या गोष्टी बोलतं, ती खूप पुढे जाणार. कारण ती घाबरतच नाहीत लोकांशी. मी माझ्या शाळेत कधीच बोलत नव्हतो. तुमच्यातलाच मी कधीच बोलत नव्हतो. नुसता अभ्यास करायचो, कधीच बोलत नव्हतो. पण आपल्याला बोललं पाहिजे. बोललं तर लोक लक्षात ठेवतात. नाही तर शांत बसलं ना काही होत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टीतनं शिकायचं, प्रत्येक गोष्टीतनं शिकायचं. रोज लक्षात ठेवायचं आपण काय शिकलो आज लक्षात काय ठेवायचं. किंवा परीक्षेला काय येऊ शकतं, मॅडम जे सांगतात तुम्हाला काय इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते लिहून ठेवायचे, त्याची सगळी उजळणी करायची. सगळं लक्षात ठेवा. खूप मार्कांनी तुम्ही पुढे जाणार. आणि तुम्हाला कोणाला काही कधी मदत लागली कुठलीही शिक्षणामध्ये, मी माझा नंबर तुम्हाला देईन. मी किंवा मॅडमला सांगा तुम्ही, मी तुम्हाला नेहमी सहकार्य करेन. शैक्षणिक मध्ये, व्यावसायिक मध्ये मी तुम्हाला सगळी मदत करू शकतो. किंवा मला माहिती आहे ह्या गोष्टी आता, मी सांगू शकतो की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पुढे जा, इकडे पुढे जा. पण एकच अट आहे, आपली अट काय, अभ्यास केला पाहिजे, चांगल्या मार्गाने पास झालं पाहिजे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. च्या वेळेचे जे शिक्षक होते, मी माईक म्हणूनच बोलतो ते बरं राहील. मला नाही नको याच्यात नाही येत का माईकचं जरा येत. आम्ही माजी विद्यार्थी मेळावा घेतला होता. त्या शाळेत आम्ही सगळे शिकत होतो. 2008चे आम्ही सगळे विद्यार्थी, योगेश आणि मी एकाच वर्षी 10वीला होतो. तो माजी विद्यार्थी मेळावा घेतला. त्या दिवशी मी माझी एक आठवण सांगितली होती. मी ही शाळेची इमारत पडली तुमच्या सगळ्यांसाठी आवर्जून काही गोष्टी सांगायच्यात. ज्या गोष्टी मी माझ्या पत्रकारितेमध्ये, सगळ्यात आधी मी माझी ओळख सांगतो. मी दैनिक पुण्यनगरीमध्ये पत्रकार आहे. मी पुण्यनगरी पेपर बघितला असेल, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, माहिती असतील ना पेपर. त्या पेपरमध्ये आत्ता पत्रकार म्हणून शहराचं राजकीय आणि महापालिकेशी निगडीत जे काही बातम्या असतात द्यायच्या त्या देतो. त्याच्या पलीकडे इतरही काही छंद माझे जोपासतो, जे तुम्ही ज्या वयात आहात, तुम्ही जिथं आहात, तुम्ही जिथं कोणताही छंद नव्हता, कोणतीही आवड नव्हती, कोणतंही काहीतरी नवीन करावं असं धाडस त्यावेळी निश्चितच नव्हतं. पण ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या ठेचा खातो आयुष्यामध्ये, त्यावेळेस हे सगळं धाडस निर्माण होतं आणि आपण पुढे जाण्यासाठी धडपडायला लागतो. आपल्याला वाटतं की आपण पुढे गेलं पाहिजे, आपल्या सोबतचा कुणीतरी पुढे जातोय, आपण का मागे राहायचं असं ज्यावेळेस वाटायला लागतं, त्यावेळेस खरं तर आपल्याला कळतं की आपल्याला कुठंतरी जायचंय. आणि मग तिथून पुढे सुरू होते. जे शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात त्यांची ही धडपड वयाच्या 25-30 नंतर सुरू होते. आणि जे शिक्षणाकडे लक्ष देतात त्यांची ही धडपड वयाच्या 14व्या, 15व्या, 12व्या, 18व्या आणि 20व्या वर्षी सुरू होते. ज्यांची धडपड 15व्या वर्षापासून सुरू होते त्यांची 25व्या वर्षापर्यंत ते एका यशाच्या वाटेवरती किंवा यशस्वी झालेले असतात. मग वयाच्या 21व्या वर्षी वाराणसीचा IPS होणारा मुलगा सुद्धा आहे. वयाच्या 21व्या वर्षी, 21 हे वय तसं पाहायला गेलं आत्ताच्या घडीनं आजची मुलं वयाच्या 30 पर्यंत 25 पर्यंत आई बापाच्या जीवावर खातात. बरोबर आहे का? खूप जण आपलेच भाऊ असतील, आपलेच कुणाच तरी नातेवाईक असतील, मित्र असतील. सांगायचं तात्पर्य हे आहे की वयाच्या 25-30 नंतर आपण काहीच करू शकत नाही. त्या माणशीत कामाला जायला लागलं, मुलींचं लग्न झालं, लग्नानंतर घरचा संसार सांभाळा झाला, काही नाही करणार. काही करायचं असेल तर ते आत्ताच वयाच्या 15व्या वर्षापासून पुढे म्हणा किंवा जो तुमचं जे वय आत्ता त्या वयापासूनच आपल्याला त्याची सुरुवात करावी लागते. बरं, काय करावं लागतं मग? ह्या वयात करायचं म्हणजे काय करायचं? काय नाही करायचं, काहीच नाही करायचं. माझं म्हणणं काय, काहीच नाही करायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल लगेच एखादा व्यवसाय करणार का? तुम्ही तर नाही करणार. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे 18व्या वर्षानंतर, तुम्हाला काम करायचं आहे 18व्या वर्षानंतर. आता फक्त एकच करायचं, चांगलं वागायचंय, चांगलं राहायचंय. काय करायचंय? चांगलं वागायचंय आणि चांगलं राहायचंय. मग काय करायचं? चांगलं वागायचं आणि चांगलं राहायचं म्हणजे काय? आपल्याला चांगलं आणि वांगलं हे माहितच नाही अजून. आपल्याला आपण जे करतो ते चांगलं वाटतं. मी सकाळी शाळेत येतो, 2 ठिकाणी टपल्या मारतो, वर्गात बसलो, मुलं असतात, मुलांना माहितीये पाठीवरनं असं शेपूट लावायची परंपरा होती आमच्या वेळेस. बरोबर, लावतो ना कोणी?
शेपूट लावायचं, हसायचं, खोड्या काढायच्या. सांगायचं तात्पर्य हे की हे चांगलं आणि वांगलं यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. तो कसा की मी जे करणार आहे ते माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्यांच्या पेक्षा चांगलं असलं पाहिजे. जर माझी मैत्रीण तिचं शुद्ध लेखन चांगलं आहे तर मी का नाही माझं शुद्ध लेखन चांगलं करण्यासाठी प्रयत्न करायचा. तिला जर 8वी मध्ये 70 मार्क पडले तर मला 71 का पडू नयेत. हा चांगला विचार करावा लागतो. चांगला विचार केला तर तुम्ही चांगलं घडत जाता. हे चांगलं आणि वांगलं ह्या दोन गोष्टीतला फरक आपल्याला कळला की आयुष्य सार्थकही लागलं, कारणही लागलं आणि यशाकडेही गेलं. अनेकदा आता बोलता बोलता एक विषय निघाला की मुलं वर्गात आल्यानंतर म्हणजे आपण बऱ्याचदा मुलींना पण सवय असते, मुलांनाही सवय असते, एखाद्याला कॉपी करायला जातो आपण. तुम्हाला माहिती आहे धोनीची हेअरस्टाईल खूप जण कॉपी करायची. मुलांना करायचे का नाही? करायचे ना. धोनीला धोनी होण्यासाठी किती काळ लागला? काहीतरी काळ लागला ना. त्याला काहीतरी गमवावं लागलं. त्याचा पिक्चर पण आला होता माहिती आहे ना सगळ्यांना. ते हेअरस्टाईल केल्याने धोनी होत नाही. धोनी खेळला म्हणून झाला. त्याला खेळावं लागलं, झगडावं लागलं. वडील म्हणत होते हे करू नको, तुला जमणार नाही, आपल्या घरची परिस्थिती हालाकीची आहे, आपल्याला नोकरी केली पाहिजे, आपल्याला पैसे कमवून आणले पाहिजे. पण तो म्हणला नाही, मला खेळायचंय, मला खेळलं पाहिजे, मी त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्यांनी तिथं यशस्वी होऊन दाखवलं. तसं जे आपल्याला जमतंय ते निश्चित करता आलं पाहिजे, ते करत राहिलं पाहिजे. मगाशी विषय राहिला माझा बोलता होता. अमिताभ बच्चन आज वय वर्ष मला वाटतं 85च्या वरतीच असेल. 84 वय वर्ष आहे साधारणतः जवळ. किती? 84. त्या माणसाचं पाठीमागचं बॅकग्राऊंड किंवा घडण्याचं बॅकग्राऊंड सगळं सोडून द्या. वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा तो माणूस जाहिरातींमध्ये तुम्हाला दिसतो का नाही? दिसतो. दिसतो. फुकट दिसतो का? काहीतरी त्याचा मोबदला घेतात ना ते. वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा ती उमेद करण्याचं, हे टिकवून ठेवण्याचं कारण असं त्यांनी पाठीमागं लहानपणीपासून हे सगळं केलेलं असतं. तेच उदाहरण आपल्याला जवळचं म्हणून मी देतो. कधी कधी राजकारणातलं असलं तरी व्यक्ती म्हणून त्याच्याकडे चांगल्या यांनी बघितलं पाहिजे. शरद पवार साहेबांचं आहे की नाही? वयाच्या ह्या वयात सुद्धा ते आताच्या इलेक्शनला त्यांची खूप चर्चा झाली. सांगायचं तात्पर्य हे की आपल्याला काही करण्यासाठी सुरुवात आत्तापासून केली पाहिजे. मग अभ्यास हा तर आहेच आहे. आपण येतो शाळेत कशासाठी येतो? शाळेत फक्त डबा आणलेला असतो घरनं, तो खायला येतो का? नाही ना. म्हणजे माझ्या मुलाला माझी बायको डबा शाळेत खाल्ला नाही म्हणून ओरडते. मी म्हटलं डबा खाण्यासाठी तो शाळेत जात नाही, नाही खाल्लं तर नाही खाऊ दे एखाद दिवशी. मला हे म्हणायचं की तुम्ही डबा खाण्यासाठी शाळेत येते का? नाही. तुम्ही फक्त इकडं घरी करमत नाही, घरी आई वडील म्हणतात टीव्ही बघत बसतोय, मोबाईल बघत बसतोय, काहीतरी करतोय, जा तिकडं, याच्यासाठी येता का? शाळेत फक्त अभ्यासासाठीच येतो आपण आणि तोच केला पाहिजे. मग त्याच्यासोबत काय येतं? शाळेत अभ्यासासोबत म्हणजे पाठ्यपुस्तक हा तर विषय आहेच आहे, पण त्याच्या बरोबरीनं आपल्याकडं खेळणं आलं, वाचणं आलं, समजून घेणं आलं, समजून सांगणं आलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर आत्ता केल्या तर त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यात दिसणार आहे. तुमच्यापैकी कोणी मुलांपैकी मी विचारतो, पेपर कोण टाकतं का? कोण टाकतं पेपर? कोण टाकलाय? इकडे पुढे नाव काय तुझं? सोनू. सोनू गुप्ता. टाळ्या वाजवायच्यासाठी सगळ्यांनी. मगाशी म्हटली मी IPS गाठणार आहे. किमान म्हटली तर अरे ते IPS जरी नाही झाली तर MPSC ची एखादी परीक्षा क्रॅक करू शकते. MPSC ची एखादी परीक्षा क्रॅक नाही करू शकली तर ती किमान शिक्षक तरी होऊ शकते. शिक्षक जरी नाही झाली तरी ती एखाद्या शासकीय कार्यालयात लिपिक तरी होऊ शकते. नाही शासनाच्या कुठल्याही सेवेत मी म्हणतो पोलीस हवालदार तर होऊ शकते. सांगायचं तात्पर्य हे जोपर्यंत तुम्ही धाडस ठेवत नाही करण्याचं तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही. तो आज पेपर टाकतोय. तुम्हाला माहिती आहे अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम नाव ऐकलं आपण सगळ्यांनी, सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही.
APJ अब्दुल कलाम त्यांचं अग्निपंख नावाचं एक पुस्तक आहे, स्वतः त्यांची बायोग्राफी, म्हणजे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. ह्या वयातच वाचावं, तुम्ही सगळ्यांनी आवर्जून वाचावं. ते तुम्हाला मी शाळेला 4-5 पुस्तकं देतो माझ्याकडनं, मुलांना तुम्ही ते वाचायला लावा. APJ अब्दुल कलाम त्यांच्या वयाच्या, तुमचं जे वय होतं 8वी 9वी 10वी, त्यावेळेस स्वतः पेपर टाकत होते. त्यांचा सगळा जीवन प्रवास बघितला तर पूर्णपणे खडतर होता. तरीही तो माणूस या देशाचा राष्ट्रपती झाला. फक्त राष्ट्रपती नाही, संशोधनातलं त्यांचं कार्य हे अचाट होतं, अफाट होतं. त्याच्या म्हणजे तुम्हाला एका वेळी 2 देश संपू शकतो असा अनुभव असतो, माहितीये का? अनुभव आपला आयटम बॉम्ब नाही दिवाळीतला, अनुभव एका वेळी 2 देश, कमीत कमी भारतासारखी एक भूमी संपू शकतो मोठ्या देशात. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात झालं, त्याच्यावर जगाने पाहिलं. त्याचं परीक्षण, भारताची ताकद जगाला दाखवण्याचं काम त्यावेळी झालं. एवढं मोठं काम त्या माणसाने केलं. सांगायचं तात्पर्य आहे, तेही असंच कोणत्या तरी शाळेत शिकले होते. महापालिकेच्या शाळेच्या संदर्भात बऱ्याचदा चर्चा होती, आमच्या कार्यक्रमातही त्यावेळेस असा विषय झाला. महापालिकेची शाळा किंवा जिल्हा परिषदेची शाळा हा कमी आणि बघण्याचा विषयच नाहीये. महापालिकेची शाळा असू द्या, जिल्हा परिषदेची शाळा असू द्या, कोणतीही एखाद्या आदिवासी पाड्यावरची खाजगी डोंगररांगेतली शाळा देखील असू द्या, तिथला मुलगा सुद्धा एका विशिष्ट उंचीवरती जाऊ शकतो, जातो. गेलेले अनेक उदाहरण आहेत. आपल्याच महापालिकेतले अनेक विद्यार्थी आहेत, चांगल्या चांगल्या परीक्षांमध्ये पास होऊन चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत. खाजगी शाळांचा विषय आत्ता अलीकडच्या काही वर्षांमध्ये आलेला आहे. मुळात खाजगी शाळा त्याच्यावरती तो वेगळा विषय चर्चेचा, परंतु आपल्याकडं असा समज आहे, तो समज आपल्याला मोडून काढण्याचं काम करता आलं पाहिजे. हे सगळं सांगताना मी मूळ सुरुवात करताना जे सांगणार होतो त्याच्यावरती येतो. इथं समोर एक बिल्डिंग होती, इमारत होती. कदाचित तुमच्यापैकी 8वीला असतील ते त्या वर्गात होते का? त्या इमारतीमध्ये कोणी होते? कोणी बघितलं तर असेल सुरुवातीला. तिथंच आम्ही सगळे शिकलो होतो. ह्या कॅम्पसमध्ये मी ही शाळा सोडल्यानंतर, योगेशला माहिती आहे किस्सा मी परवा त्या कार्यक्रमामध्ये सांगितला, त्याच्यानंतर सर मी आज पहिल्यांदा आलोय. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना आहे. काय दुःखद घटना आहे? मी मगाशी म्हटलं, मी इतर उदाहरणांमध्ये किंवा इतर ठिकाणी कधी ती सांगितली नाही, पण आज या जमिनीवरती या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही सगळे तुमच्यामध्ये मी मला बघतो, योगेशला बघतो, म्हणून तुमच्याशी मला ते सांगायचंय. 10वीच्या वर्गात होतो मी. कितवीच्या? 10वीच्या. सगळे 10वीला आहेत ना? त्याच 10वीच्या वर्गात मी होतो. तुमच्यासारखाच मी दिसत होतो. सगळं फुटलेलं नव्हतं, काही जणांना फुटलंय, मलाही नव्हतं फुटलं त्यावेळेस. 10वीचा वर्ग सुरू होऊन फक्त 2 ते 3 महिने झाले होते. मी ही शाळा सोडून गेलो होतो. ही शाळा सोडून गेलो होतो. ही शाळा नाही, शिक्षणच सोडून गेलो होतो. काय? शिक्षण सोडून दिलं होतं. म्हणून म्हटलं माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना आहे. 10वीला शिक्षण सोडलं, अनेक कारण असतात. तुमच्या माझ्या घरात सुद्धा अनेक समस्या असतात. आपण आपल्याकडं काहीतरी कमतरता आहे म्हणून इथपर्यंत, कमतरता ह्या अर्थाने की कुठंतरी मी माझ्या घरचे, माझं आई वडील माझ्यासाठी 50,000 रुपये 25,000 रुपये फी खाजगी शाळेमध्ये भरू शकत नाही, म्हणून आपण इथं आलेलो आहोत. ती कमतरता असली तरी मी कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मी स्वतः कुठंच कमी नाहीये. पैशाने कमी असलो तर तुम्ही मिळवेल, ही भावना तुमच्यामध्ये आली पाहिजे. त्याच्यासाठी हे मला सांगायचंय. त्यावेळेस मी शाळा सोडून गेलो, कारण होतं मी आज शिक्षक सगळे तुमच्या शाळेतले. मी बाहेर हा किस्सा सांगणं कधी कधी आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटतं की नको कशाला आपल्या खाजगी गोष्टी सांगायच्या, पण तुमच्यासाठी मुद्दाम सांगतोय. मी ती शाळा सोडली होती त्याचं कारण असं होतं की घरी परिस्थिती बेताची होती. वडील त्रास द्यायचे, थोडक्यात दारू प्यायचे. काय करायचे? दारू प्यायचे. तुमच्याही कुणाच्या तरी कुणी कधीतरी पित असतं, सगळ्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या समस्या असतात. त्या त्रासातनं एक दिवस असा एकदम डोक्यात कल्ला झाला. पहिल्यापासून थोडस विचार करणारा प्राणी असल्यामुळं, माणूसच विचार करणारा प्राणी, त्यात मी थोडासा जास्त करायचो आणि झाला त्रास. घर सोडलं, शाळा सोडली. घर सोडून घराच्या बाहेर राहिलो. 15 दिवस घराच्या बाहेर राहिलो.
15 दिवस घराच्या बाहेर राहिल्यानंतर त्या 15 दिवसात 10वीलाच होतो, तुमच्याच वयाला होतो, त्या 15 दिवसात मला जग कळलं. पुन्हा आई वडिलांनी नातेवाईकांनी शोधून मला घरी आणलं. 15 दिवस मी माझे कसे काढले ते माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर काळ होता असं मी म्हणतो. जसं घर सोडणं आणि शाळा सोडणं दुःखाचा होता, तसं ते 15 दिवस माझ्यासाठी सगळ्यात सुंदर काळ होता. त्या सुंदर काळ याच्यासाठी होता की त्यानं मला शिकवलं, त्यांनी मला घडायला लढायला जाणीव करून दिली. पुन्हा आलो 15 दिवसानंतर, ज्यावेळेस घरी आलो त्यावेळेस सगळे म्हणायचे शाळेत जा, तुझे काय 15 दिवसांनी काय होतंय. पण आपल्या आजूबाजूला मित्र असतात, खोड्या काढणारे भरपूर असतात की नाही. हा, तसे माझ्या वर्गात असतील कदाचित. तर त्याच्यामुळे मी असं थोडीशी माणसाला खंत वाटते, नको मी नाही गेलो शाळेत गेलो नाही. पण पर्याय केला, दुसऱ्या एका ओळखीच्या शिक्षकांनी आग्रह केला की बाबा तू तुझं वर्ष वाया जाऊ देऊ नको, आणि म्हणून मी इथला नाव काढलं आणि दुसऱ्या 10वीच्याच वर्गात दुसरीकडे टाकलं. तिथं फक्त 2 महिने 3 महिने अभ्यास करून परीक्षा दिली. 10वीला मी चांगल्या मार्काने पास झालो. पण शिक्षण सुटलं होतं. पास जरी झालो असलो तरी माझं शिक्षण 10वी मध्येच सुटलं होतं. तरीही 10वीला पास झालो म्हणून घरच्यांना वाटलं कुठेतरी पास झाला, काहीतरी करेन आता, जाऊ दे कंपनीत का जायना, तोपर्यंत काम करतच होतो. 10वीला पास झालो. ITI ला महापालिकेचं, सर आवर्जून सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना की महापालिकेच्या शाळेचा, महापालिकेचा जो ITI आहे मोरवाडीचा, त्या ITI ला मी ऍडमिशन घ्यायला गेलो होतो 10वीला पास झाल्यानंतर. त्यावेळेस ITI ची आपली अशी अट होती, नवीन शिक्षक पण समोर, त्यांच्यासाठी पण आवर्जून सांगतो की अट अशी होती की तो मुलगा ज्याला कोणाला ऍडमिशन द्यायचं त्यावेळेस तो आपल्या शहरात किमान 1 वर्ष राहणार असावा. आणि मी शहराच्या बाहेरच्या शाळेतनं 10वीची परीक्षा दिली होती. तर तिथल्या प्राचार्यांनी जे कोणी होते त्यांनी असं सांगितलं, त्यावेळेस कोण होतं माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितलं, वडील आणि माझा मावस भाऊ माझ्यासोबत होता, त्यांना सांगितलं अरे तुम्हाला देता येणार नाही, त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे असा असा नियम आहे. तिथून परत आलो. 2-3 दिवस विचार केला, घरच्या म्हणलं आता काय काम चालूच आहे, त्यावेळेसही 2 पैसे हातात येत होते. तरी सुद्धा नंतर असा विचार केला की ठीक आहे चला 11वीला तरी ऍडमिशन तर घेऊन ठेवू. 8ला 11वीला ऍडमिशन घेतलं. 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिले 6 महिने असंच आपलं गेलं तर गेलं ना, आलं तर आलं, तुम्ही जसं करता काही जण तसं करत होते ना, नाही करत कोणी, सगळे 100% हजर आहेत का. त्यावेळेस पहिल्या 6 महिन्यात एक मुलगा माझ्याच वर्गात माझ्याच आजूबाजूला बसायचा. नितीन कोरे असं नाव होतं त्याचं, मला नाव त्याचं ढणढणीत आठवतं. त्याचे तो ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही वर्गात गेलो 11वीच्या, पहिल्यांदा वर्गात शिरला, त्यावेळेस तो माझ्यासारखा किंवा योगेश सारखा दिसत होता. 11वी मध्ये असता म्हणजे साधारणतः मोठा होता, हाईट जास्त होती, जाड होता. त्यांनी 10वी नंतर जवळपास 5 वर्ष कुठेही ऍडमिशन घेतलं नव्हतं, कुठेतरी काम करत होता. आणि 5 वर्षानंतर त्याने 11वीला ऍडमिशन घेतलं होतं. 5 वर्षानंतर तर बोलता विषय निघाला, 1-2 वेळा मैत्री झाली, भेट झाली. म्हटलं तू का असं का केलं, तर घरची परिस्थिती अशी होती तशी होती, त्याच्यामुळे काही अडचणी होत्या, नाही शिकले. पण आता वाटतंय शिक्षणाशिवाय काय नाही, शिकलं तर लोक बाहेर जगामध्ये किंमत आहे, नाही तर कुणी ओळखत नाही. कमीत कमी शिक्षण जर काय असावं ना तर किमान ग्रॅज्युएट असावं. काय असावं? किमान ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर. किमान आपलं प्रत्येकाचं उद्दिष्ट असलं पाहिजे की मी किमान ग्रॅज्युएट होणार, कुठलीही डिग्री असू दे मी माझ्या नावाला लावणार. तर तो मला म्हटला अरे खूप त्रास व्हायला लागल्यानंतर की एवढं आपल्याला चांगलं समजतं, हे होतं ते होतं. इंग्लिश त्याचं खरंच चांगलं होतं, जिल्हा परिषद शाळेतच शिकला होता तरी सुद्धा. मग मी असा विचार केला, अरे जर हा 5 वर्ष घरी राहतो, 5 वर्षानंतर याला वाटतंय की मी शिकलं पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे, त्याच्याशिवाय जगात किंमत नाही. अरे मी तर काहीच वाटोळं केलं नाही, मी तर 10वीची परीक्षा 10वीच्याच वर्षी दिली, 11वीला ऍडमिशन घेतलंय, काय वाईट आहे माझं. तिथून पुढे जे सुरू झालं, तिथून पुढे जे शिकत आलो त्या अजूनही शिकतोय. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं, बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं, MA केलं, पत्रकारितेत गेल्या 13-12 वर्षांपासून साधारणतः मी काम करतोय. तेव्हापासून कॉलेजला असताना मी पत्रकारिता सुरू केली. सांगायचं तात्पर्य असं आहे की जिथून मी गेलो होतो तिथं परत येण्याची माझी पात्रता नव्हती.
का नव्हती तर मला लाज वाटायची, कारण मी इथं सोडून गेलो होतो. का कारण वेगवेगळी असू द्यात पण गेलो होतो मी. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा मला इथं येता आलं. आयुष्यात कधीच परत आलं नसतं मी जर समजा शाळा सोडली असती आणि एमआयडीसीत कुठेतरी काम करत असतो. बोलवलं असतं, मला बोलवलं असतं का नसतं बोलवलं. का बोलवलंय? काहीतरी आयुष्यात काहीतरी मिळवलंय, ते तुम्हा सगळ्यांना प्रत्येकाला मिळवता आलं पाहिजे. आपली परिस्थिती काय? काही नाही. परिस्थिती प्रत्येकाची असते, प्रत्येकाची हालाकीची असते. मी 8वीला होतो, 8वीला पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेत गावाकडे होतो. 8वीला पहिल्यांदा शहरात आलो. इथं आल्यानंतर 8वी 9वी 10वी बाकी जाऊ द्या, पण दूध टाकलं, पेपर टाकलं, भाजी विकली, सगळं केलं. परिस्थिती उलट शिकवते, घडवते, वाढवते. परिस्थिती तुम्हाला वाईट करायलाही लावत नाही आणि खालीही नेत नाही, परिस्थिती वर नेते. फक्त तुम्ही त्या परिस्थितीकडे कसं बघता त्याच्यावरती सगळं अवलंबून. आपल्या घरात वडील दारू पित असतील, आपल्या घरात वडिलांचं आर्थिक उत्पन्न फार नसेल, आपल्या घरात कदाचित एखाद्याला काही अनेक शाळांमध्ये असं असतं वडील नसतात किंवा आई नसते. आपल्यावरती जबाबदारी असते, मुलींवरती बऱ्याचदा घराची जबाबदारी असते, कधी कधी मोठ्या मुलींवरती मुलांवरती. तसं समजून प्रत्येकाने जर आयुष्यामध्ये ठरवलं ना की मला हे करायचंय, मला हे मिळवायचंय, ते आपण मिळवू शकतो. सगळ्या गोष्टी करता येतात, सगळ्या गोष्टी मिळवता येतात. फक्त ती जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी फक्त अभ्यासच आवश्यक आहे का? तर नाही. अभ्यास तर केलाच पाहिजे. तो कशासाठी? मार्कांसाठी, दाखवण्यासाठी. म्हणून म्हटलं कमीत कमी ग्रॅज्युएट तरी होता आलं पाहिजे. परंतु अभ्यासाबरोबर आपल्याला खेळता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे ना ते सांगता आलं पाहिजे. मी 11वी 12वी पर्यंत सुद्धा कधीही वर्गात उभा राहून बोललो नाही, एकदाही नाही सर, एकदाही कधी उभा राहून बोललो नाही. पण ज्या वेळेस मी ग्रॅज्युएशनला गेलो त्यावेळेस वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मी आतापर्यंत म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी 7 ते 8 राज्य फिरलो. महाराष्ट्र बऱ्यापैकी सगळे जिल्हे फिरलो असेल, एका दुसरा जिल्हा मराठवाड्यातला वगैरे सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. अनेक गोष्टींमध्ये स्वतः डोकं घातलं, स्वतः काही गोष्टी केल्या. या सगळ्याचं फलित असं आहे की आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीतनं शिकायला मिळतं. आजही मी असं मी मगाशी म्हटलो ना तेव्हापासून जे शिकतोय आजही शिकतो. आजही मी असं दरवर्षी मी सीईटीची परीक्षा देतो, लॉच्या सीईटीची, वकिलीच्या सीईटीची. मागच्या वर्षी दिली पण माझ्या ऍडमिशनचा थोडासा प्रॉब्लेम झाला. यावर्षी परत देणार आहे, मला परत पुढच्या वर्षी लॉच्या सीईटीला ऍडमिशन घ्यायचं. सांगायचं तात्पर्य हे, एकदा शिक्षणाची गोडी लागली, एकदा शिकावं वाटलं की माणूस थांबत नाही. अपर्णा रामतीर्थीकर म्हणून एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, विवाहित ज्या प्रताडित म्हणजे विवाहित महिला ज्यांना सोडून दिलेलं असतं किंवा ज्यांच्या काही अडचणी असतात तशा महिलांसाठी काम करणाऱ्या त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. म्हणजे शिक्षकांना मला वाटतं काही जणांना त्यांचं नाव माहिती असेल. त्यांच्या एका भाषणातला एक किस्सा मला आवर्जून तुमच्यासाठी सांगायचा, शिक्षणाचा विषय निघाला म्हणून. त्या एका भाषणात मी नेमकं बातमीसाठी गेलो पण तो लक्षात आहे माझ्या आजही. त्या वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी फक्त महिलांना न्याय मिळवून द्यायचा म्हणून वकिली केली. महिलांसाठी वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी वकिली केली होती. तिथून पुढे महिलांसाठी मोठं काम केलं, चांगलं मार्गदर्शन करायला पण त्या कायम महिलांच्या कार्यक्रमामध्ये यायच्या. सांगायचं तात्पर्य हे आहे, वय हा फॅक्टर नाही. तुम्ही शिकू कधीही शकता, चांगलं शिकू शकता, फक्त डोक्यात आलं पाहिजे की मला शिकायचंय. तुमची ही वेळ आहे, आत्ताची वेळ घालवली परत काय नाही. कुणी विचारत नाही नंतर. घरचे सुद्धा नाही, घरचे 25 वयापर्यंत पोहोचतात, म्हणतात पोरीचं लग्न करून दिलं 20व्या वर्षी, तू तुझा नवरा तुझी पोरं तू तुझं बघ. तुम्हाला जर स्वतःच बघायचं असेल, जर घरच्यांना दाखवायचं असेल मी काहीतरी करू शकते माझ्या हिमतीवरती, तर आत्तापासून अभ्यासात तर शिकलंच पाहिजे, बाकीच्या गोष्टी सुद्धा केलं पाहिजे. तुम्हाला माहितीये का मुलींच्या पोलिसांमध्ये, मी आवर्जून योगेशने काही गोष्टी सांगितल्या तसं व्यवसायाशी निगडीत, तसं पोलिसांमध्ये मुलीच्या म्हणजे बऱ्याचदा महिला पोलीस ज्यावेळेस भरायचे असतात त्यावेळेस उमेदवारांची कमतरता असते सर. बऱ्याच अटी शर्तींमध्ये बसत नाहीत किंवा काहीतरी. आत्तापासून जर एखाद्याने ठरवलं नाही मी खेळणार आहे, मी पळणार आहे, मी करणारच आहे काहीतरी, तर ती त्याच्यातही यशस्वी होऊ शकते. आज प्रत्येक ठिकाणी
मुलींना संधी आहे. 50-50 आहे सगळीकडे. कुठं? सगळीकडे 50-50 आहे. इथं जरी 40-50 50-50 60-40 काही असू द्या, पण ज्यावेळेस तुम्ही याच्या बाहेर पडता समाजामध्ये, त्यावेळेस महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी समान संधी आहेत आता आहेतच. फक्त त्या तुम्हाला मिळवता आल्या पाहिजे. आणि मुलांना तर करावंच लागतं, सुटकाच नाही. कारण एकदा जबाबदारी पडली की मग परत कुणी सावरायला येत नाही, कुणी नाही. एखाद्या मित्राला, आता आम्ही अनुभवतो बऱ्याचदा, योगेशला माहिती आहेत काही गोष्टी, तो अशा बाबतीत खूप वेळा बऱ्याच जणांना मदत करतो किंवा बऱ्याच जणांच्या संपर्कात असतो. मीही पत्रकार असल्यामुळे बऱ्याच जणांचे फोन येतात कुठल्या ना कुठले. अगदी 2,000 3,000साठी मुलं फोन करतात वर्गातले. वाईट वाटतं. तू कमवू का शकत नाही? तुला कमवता आलं पाहिजे. तूच नाही तर तुझ्यासोबत अजून 10 जणांना कसं मार्गी लावता येईल याच्यासाठी प्रयत्न करता आला पाहिजे. हे काम तुम्हाला सुद्धा जमलं पाहिजे. मला कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहील याच्यासाठी प्रयत्न करा, एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आणि जाता जाता एक माझी स्वतःची एक छोटीशी कविता आहे, ती सांगून सर मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. सूर्य मावळतीला चाललाय, त्याच्यावरतीच एकदा ग्रामीण गावाकडे गेलेलो असताना शेतात सूर्य मावळत असताना सहज मला थोडीशी सवय कविता करण्याची सुद्धा आहे. पत्रकार असल्यामुळे लेखन तर आहेच आहे. मी कॉलेजमध्ये असताना FY SY TY 3 वर्ष माझे सर, मी NSS राष्ट्रीय सेवा योजनेसाठी खूप चांगलं काम केलं. NSSच्या माध्यमातून मला अगदी चंद्रपूर, नागपूर, इव्हन शिमलाला सुद्धा पाठवण्यात आलं होतं. मी बऱ्याच ठिकाणी त्याच्या माध्यमातून गेलो, बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणून लेखनाची पहिल्यापासून आवड आहे. त्याच्यात NSS वरती मी मुद्दाम सांगत होतो. NSS वरती माझं स्वतःच एक पुस्तक मी लवकरच हे करतो. जवळपास 80% सगळं लिखाण झालंय, बाकीचं चालू आहे. असं सगळं आहे. त्याच्यावरती मी एक छोटीशी कविता तुम्हा सगळ्यांना ऐकवतो आणि या माझ्या छोट्याशा 2 शब्दांचा निरोप घेतो तुमच्या सर्वांचा. ठाऊक आहे मला तू मावळतीचा सूर्य आहेस. ठाऊक आहे मला तू मावळतीचा सूर्य आहेस. आज तू संध्याकाळ होऊन निघालास. आपल्या वाटेने. आज तू संध्याकाळ होऊन निघालास आपल्या वाटेने. नीट जा पण उद्या पुन्हा येताना नवी सकाळ घेऊन ये. सोबतीला आण ज्ञानाचा प्रकाश आणि नव्या विचारांची ऊर्जा देऊन जा. थोडं माझ्याही मनाच्या कोपऱ्यात डोकावून जा. तिथं असणारी सारी जळमट सगळी जाळून जा. उद्या आल्यानंतर पुन्हा तू जाणारच आहेस. उद्या पुन्हा जाताना एक नक्की कर. सकाळ संध्याकाळ हवंहवसं वाटणं. दुपारी लालबुंद होऊन रागीट असणं काय असतं जरा सांगून जा. स्वतः तप्त होऊन जळताना दुसऱ्यांसाठी जगण्याची ही कला. याच्यासाठी, कारण सूर्य नसला तर पृथ्वी तलावाचं आयुष्यच असू शकत नाही. सूर्य आहे म्हणून पृथ्वी तलावाचं आयुष्य आहे. म्हणून दुसऱ्यांसाठी जगण्याची ही कला मलाही थोडी शिकवून जा. धन्यवाद. मला सर्वांनी, आदरणीय सर्व शिक्षक, संस्थेच्या मॅडम, त्यांचे सर्व सहकारी सर्वांनी या ठिकाणी बोलवलं. तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची ही छोटीशी संधी दिली. आणि पुन्हा म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट माझ्यासाठी काय आहे तर मला पुन्हा या प्रांगणात येण्याची आवर्जून संधी त्यांच्यामुळे मिळाली. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहील. आणि याच्या पुढे मला कायम शाळेत येता येईल, जसं योगेश म्हणाल तसं. ते माझं द्वार त्यांनी खुलं करून दिलं. म्हणून तुमच्या सर्वांचे तुम्ही सगळ्यांनी शांततेत ऐकून घेतलं म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मुलं, आजचा दिवस खरोखर आपल्या दृष्टीने अतिशय गोड आहे असंच म्हणावं लागेल. सांगत संस्थेने आयोजित केलेला इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा प्रेरणोत्सव
हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयात उपस्थित असलेली विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमोल काकडे सर आणि योगेश नाळे सर, आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा. सर आम्ही आहोत, आमचेच विद्यार्थी, म्हणजे त्यांना महानगरपालिकेच्या शाळेत ज्या शिक्षकांनी शिकवलं ते तेवढेच मोठे किंबहुना त्यांच्यापेक्षा मोठे झाले आणि आम्हाला त्यांना सर म्हणताना बिलकुलही खंत वाटत नाही, अभिमान वाटतो. अगदी त्यांनी इतक्या छान गोष्टी सांगितल्या की ते तुमच्या एवढे असताना कसे होते आणि आज कसे आहात. आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की कालांतराने शाळेने तुम्हालाही बोलवावं, तुम्ही इथं समोर खुर्चीवर बसावं, तुम्हालाही शिक्षकांना आदराने सर आणि मॅडम म्हणावं आणि ही योग्यता तुम्ही खरंच मिळवू शकता. इंग्लिश मिडियमची शाळा किंवा खाजगी शाळा या ठिकाणचे विद्यार्थी आणि तुम्ही यामध्ये फरक नाही. फरक असतो इमारतीमध्ये किंवा शिक्षकांमध्ये. विद्यार्थी विद्यार्थीच असतात, बरोबर. आपण कुठल्याही गोष्टीत कमी नाही याची जाणीव त्यांनी तुम्हाला करून दिलेली आहे. काय असतं, दिवा पेटता ठेवणं गरजेचं असतं. जे दिवे विजत चाललेले आहेत त्याच्यात तेल ओतून ते कसे पेटत राहतील, कसे प्रकाश देत राहतील हे पाहणं गरजेचं असतं. आणि हे काम खरोखर नाळे सर आणि काकडे सर यांनी उत्तम केलेलं आहे. यासाठी त्यांनी प्रसिद्ध अशा व्यक्तींचे काही किस्से पण तुम्हाला सांगितलेले आहे. तर अध्यक्षीय भाषण करताना जास्त बोलणं योग्य नाहीच आहे, तरी मला एक किस्सा सांगूशी वाटतो. नरेंद्र जाधव हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, अर्थतज्ञ. नरेंद्र जाधवांना रिझर्व्ह बँक ऑफ अफगाणिस्तान या बँकेने महिन्याला 35,000 रुपये नाही, 35,000 रुपये कळतात तुम्हाला ना, $35,000 प्रत्येक महिन्याला एवढा पगार देऊन त्यांच्याकडे कामासाठी बोलवलं होतं. आता 35,000 गुणिले किती करावं लागेल मग रुपये येतील? 80 किंवा 85. घरी गेलो गुणाकार करून पहा किती अमाऊंट येते पहा. एवढ्या पगाराची नोकरी देऊ केलेली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. आणि मी जे काही ज्ञान मिळवलंय, जे काही शिक्षण घेतलंय ते मला माझ्या भारतासाठी, भारतातील लोकांसाठी वापरायचंय म्हणून त्यांनी ती नोकरी नाकारली होती. मग असे हे नरेंद्र जाधव गरीब कुटुंबातले 4 जण भाऊ, यांची पार्श्वभूमी मी एकच मिनिटात सांगतो. 4 भावंड, सगळे गरीब. वडिलांना यांना शिकवता येत नव्हतं, पण वडिलांची एकच इच्छा, आम्ही शिकलो नाही, तुम्ही शिकला पाहिजे. आणि हे करताना त्यांनी सांगितलेलं होतं, तुम्ही काय पण करा पण मनापासून करा. त्यांनी असा संदेश दिला होता मुलांना त्यांच्या, अगदी तुम्ही दरोडेखोर झालात तरी चालेल पण टॉपचा दरोडेखोर हो. आहे की नाही? म्हणजे काय सांगायचंय, ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रात तू सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. नरेंद्र जाधवांनी त्यांचं पुस्तक लिहिलेलं एक, आम्ही आणि आमचा बाप, मराठीमध्ये हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये मुलं मुली काय चुका करतात ते या दोघांनी पण सांगितलं. आपण हिरोगिरी करायला पाहतो, पण हिरो कोण बनतं, किती परिश्रम केलेले असतात, त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात. धोनी घडायला एका दिवसात घडला नाही, त्यानं रेल्वेमध्ये नोकरी केली पण तरी तो त्याचा खेळण्याचा छंद जोपासत होता. बरोबर आहे. हिरोंची आपण केस रचना त्याचं अनुकरण करतो. अरे पण तुम्ही आता किती कमावता, शिक्षण झालंय का तुमचं पूर्ण? काही नाही, फक्त अनुकरण करायचं. तुम्हाला 1 रुपया तरी मिळतो का केसाची रचना केल्यावर? चांगल्या घरांचा नाही तर अल्लाट सरांचा मार मिळतो, आणि कधी कधी वर्ग शिक्षकांचा. बरोबर आहे. मग आपण जे काही करतो ते योग्य की अयोग्य, ते कोणत्या वयात काय केलं पाहिजे हेही आपल्याला समजलं पाहिजे. आणि निश्चितच दोघांनी पण तुम्हाला जे मार्गदर्शन केलं इतकं बहुमोल होतं. आम्ही जरी शिक्षक असलो आणि विद्यार्थी बोलत असले
तरी या विद्यार्थ्यांचं आम्हाला खूप खूप ऐकूशी वाटत होतं, कारण आमच्या विद्यार्थ्यांची पातळी आमच्या एवढीच झालेली आहे, किंबहुना काही गोष्टींमध्ये त्यांचं ज्ञान आमच्यापेक्षाही जास्त झालंय आणि याचाही आम्हाला अभिमान वाटतो. आणि हा अभिमान आम्हाला तुमच्याकडूनही वाटावा, तुमच्या बाबतही वाटावा भविष्यात. म्हणून खरोखर तुम्ही छान वागलं पाहिजे, नियमित शाळेत आलं पाहिजे, नियमित अभ्यास केला पाहिजे आणि समोर बसलेल्या सर्वांपेक्षा मोठे झालं पाहिजे, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सांगत संस्थेने हा जो उपक्रम राबविला, मी सांगत संस्थेच्या पर्यवेक्षिका पूजा काकडे मॅडम, प्रीती मोरे मॅडम यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. या सर्व मुलांना पाहून मला माझ्या बालपणाचे दिवस आठवले. ही आहे माझी भोसरीमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा. आज या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं होतं. ह्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात खूप मजा मस्ती आली आणि खूप छान वाटलं. आणि मी पुन्हा शाळेत येणार ह्यांना सगळ्यांना वचन दिले आणि सगळ्यांना हेच सांगितलं की पालिकेच्या शाळेतून सुद्धा खूप मोठे उद्योजक घडतात. धन्यवाद.